की पैसे कमवण्याची तुमची लायकी व्हावी एवढाच त्या एज्युकेशन सिस्टीमचा अनफॉर्च्युनेटली फोकस आहे. प्रत्येक डेटिंग फेजमध्ये ओके नंतर हनीमून पिरियड असतो आणि त्या हनीमून पिरियड नंतर त्यांच्या ऍक्च्युअल प्रॉब्लेम चालू होतात. राईट. आणि त्या प्रॉब्लेम्सला जेव्हा ते फेस करतात ती एंड रिझल्ट डायरेक्टली डिवोर्स असतो त्याचा. ओके, ह्या गोष्टींना अवॉइड करताना कोणते कोणते पॅरामीटर्स आपण चेक करायला पाहिजे सर? मॅरेजच्या वेळेस हा प्रॉब्लेम होत नाही. हा ऍक्च्युली खूप आधी प्रॉब्लेम सुरू होतो. त्याच्यातला प्रॉब्लेमचा सोर्स जो आहे तो मी असं म्हणेन की आपली एज्युकेशन सिस्टीम आहे. कारण आपल्याकडे एज्युकेशनमध्ये फक्त जे सब्जेक्ट्स शिकवले जातात त्यातून यू ओनली बिकम अ एम्प्लॉयेबल प्रॉडक्ट, की पैसे कमवण्याची तुमची लायकी व्हावी एवढाच त्या एज्युकेशन सिस्टीमचा अनफॉर्च्युनेटली फोकस आहे. आणि आज पूर्वी एक म्हणजे 20-25 वर्षापूर्वी जेवढा वेळ पॅरेंट्स सुद्धा मुलांवर संस्कार करण्यासाठी द्यायचे तेवढा वेळ आज देत नाही. मोस्ट हाऊसहोल्ड्स हॅव बोथ दी हजबंड अँड वाईफ वर्किंग, सो दे डोंट हॅव अ क्लू की मुलं काय करतायत दिवसभर. दी किड्स कीप शटलिंग फ्रॉम स्कूल टू क्लास टू सम स्पोर्ट्स अँड ऑल दॅट. ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आहे की पहिलं म्हणजे एज्युकेशन ऑन हाऊ टू लिव्ह लाईफ. नक्की ॲज अ पार्टनर मला काय अपेक्षा आहेत समोरच्याकडनं आणि समोरच्याला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे याची एक ओपन चर्चा ऑन ऑल थिंग्स इन रिलेशनशिप, इन थिंकिंग पॅटर्न दोघांचे कसे आहे, पैशाबद्दल दोघांचे काय विचार आहे, पैसे कसे खर्च केले पाहिजेत, कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी नाही घेतल्या पाहिजेत, प्रत्येकाच्या आवडीनिवडी काय आहे. फक्त त्या प्रेमाच्या गोड गोड गप्पा मारण्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी हे जे महत्वाचे विषय आहेत त्याच्यावरती एक मुक्त चर्चा व्हायला पाहिजे. तो एक मॅच्युरिटीचा भाग आहे की त्या कपलनी बसून आणि इनफॅक्ट विथ पॅरेंट्स ऑल्सो त्यांनी जर हा विषय काढला, डिस्कस केला तर आय थिंक एक दुसऱ्याची प्रकृती कळेल, काय आहे विचारसरणी कळेल. आणि मग असं तर होऊ शकत नाही की दोघं मॅच होतील, बट एक व्यक्ती जिथे कमी पडतो तिथे दुसऱ्यानी स्ट्रेंथ असली पाहिजे. असं जर एक इक्वेशन आपल्याला साधता आलं तर आय थिंक मोस्ट ऑफ द रिलेशनशिप प्रॉब्लेम्स विल बी सॉर्टेड.